छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते शब्द आजही घुमतात. गड आला पण सिंह गेला. हे केवळ वाक्य नाही तर त्यागाची वेदना आणि अभिमानाची गाथा आहे. इथल्या प्रत्येक दगडात शौर्याची कहाणी, प्रत्येक वाऱ्यात आहे स्वराज्याची निशाणी. येथील उंच कडे, खोल दऱ्या आणि रणभूमीचे अवशेष आजही त्या लढाईची साक्ष देतात. हा फक्त किल्ला नाही, तो आहे मराठ्यांचा रक्तात वाहणारा पराक्रम. सह्याद्रीच्या उंच कड्यावर दिमाखात उभा असलेला शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा साक्षीदार म्हणजे किल्ले सिंहगड. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सर्व? ठीक ना? ठीकच असायला पाहिजे. मी प्रतीक प्रमोद दवलेकर आणि आपण बघत आहात आपला चॅनल अतरंगी इंजिनियर. तर मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या अशा पावन जागेमध्ये आलो आहोत तिथे अंगावर काटा येतो असेल आणि आपण ज्या रणमर्दाची कथा आपण ऐकलेली असेल अशा शौर्याचा प्रतीक म्हणजे किल्ले सिंहगड. तर चला आपण आता आजचा आपला दिवस एक्सप्लोर. आपण इथं आपली बाईक शाईन पार्क केलेली आहे. तर बघू शकता इथं खूप सुंदर अशी सोय दिलेली आहे. गाडीसाठी पार्किंग दिलेलं आहे आणि इकडं फोर व्हीलर साठी वाहन तल आपल्याला उपलब्ध दिसत आहे. तर चला, किल्ल्यावर असे बोर्ड तर असतात पण आपण अंगदर्शन करू नये, गडाचं पावित्र्य राखावे. गडावर आपण 5 मिनिटं जाऊन आलो. पहिला आपल्याला महादरवाजा लागतो तो म्हणजे पुणे दरवाजा. मित्रांनो, इथं किल्ले सिंहगडचा नकाशा दिलेला आहे. या नकाशाद्वारे आपण गडावरील ठिकाणे आपण एक्सप्लोर करू शकतो. आता आपण आलो पुणे दरवाजा दुसऱ्यामध्ये. तरी बघू शकता इथे एक आजोबा आहेत. ते डोक्यावर आपली अजूनही मराठी संस्कृती टिकवून ठेवलेली आहे आणि त्यांनी इथे स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आजोबा, तुमचं वय किती असेल? 70 वय आहे, तरी पण ते आपल्या कुटुंबासाठी काय ना काहीतरी धंदा करत आहेत. आता आपण पुणे दरवाजाच्या तिसऱ्या दरवाजापाशी आलेलो. तर बघू शकता ती वर शरफ शिल्प आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि इकडे एक शरफ शिल्प आहे. मित्रांनो, पाहू शकतो आपण त्या छोट्या छोट्या बिल्डिंग आपल्याला इथून दिसत आहेत. त्या तिकडे खूप मोठ्या बिल्डिंग आहेत. तिकडे संपूर्ण आपल्याला पुणे दिसत आहे आणि इकडे जर पाहायला गेला तर खडकवासला धरण आपल्याला दिसू शकतं. मित्रांनो, दगडी वास्तू आपल्याला दिसायला बघायला भेटते. ते म्हणजे तोपखाना आणि या तोपखान्यामध्ये दारुगोळा ठेवला जात असे आणि आतमध्ये घोड्यांची पागा अर्थात घोड्यांचा तबेला बांधलेला असेल. खरं पाहायला गेलं ती जागा खूप छोटी आहे, त्यामुळे इथे घोडे असू शकत नाहीत असं बोर्डवर लिहिलेलं आहे. मित्रांनो, आपण आता सिंहगडावर आलेलो आहोत. पण या सिंहगडाचा इतिहास पाहायला गेला तर सर्वप्रथम ह्याचं नाव कोंढाणा होतं आणि हा 2000 वर्ष किल्ला जुना किल्ला आहे. हा यादवकालीन किल्ला आहे. आज आपल्याला पाहायला भेटलं तर शिवकाळामध्ये 1665 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगासोबत तह केला तेव्हा स्वराज्यातील काही किल्ले त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामध्ये हा कोंढाणा किल्ला होता आणि नंतर 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये येण्यासाठी मोहीम तयार केली आणि ह्या मोहिमेचं सर्व मावल्यांना सांगितलं. पण मात्र सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना माहीत नव्हतं. तेव्हा तानाजी मालुसरे म्हटले की राज, मी ह्या मोहिमेसाठी प्रमुख नेतृत्व करतो. तेव्हा राजे म्हणले, अरे तुझं तर मुलाचं लग्न जवळ आलंय. पण तानाजी मालुसरे म्हणले की आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. अशी छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिला की मी हा किल्ला नक्कीच स्वराज्यात आणेल. बघू शकता मित्रांनो, आपण इथे आपल्याला सुंदर असे मूर्तिकाम दिसत आहे. बघू शकता तिकडे राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याचा विडा उचलला होता. आणि नंतर इकडे पाहू शकता की दोरच्या साह्याने द्रोणागिरी पर्वत चढत आहेत मावले आणि इकडे पुढे तानाजी मालुसरेंना वीरमरण आलेलं आहे आणि इकडे लढाई दाखवलेली आहे. समर्थ मराठा तानाजी. गड आला सुभेदार, पण आमचा सिंह गेला. सिंह परी झुंज त्यान दिली, वार किती झाले छातीवरी. स्वराज्य रक्षण लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था. आता आपण जात आहोत अमृतेश्वर मंदिर पाहायला. मित्रांनो, तर सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. देव भैरव व शक्ती भैरवी यांच्या मूर्ती आपल्याला पाहू शकतात. तर मित्रांनो, हा जो आपल्याला बोर्ड आहे तो आपल्याला सर्व किल्ल्यांवर आपल्याला पाहायला मिळतो की ह्या शिरतर तो आपले स्वागत व स्वराज्यनिष्ठ यांच्या गुणांचे स्मरण करा.
समर्थ रामदास स्वामी स्थापित हा मारुती रायाचा आपल्याला मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपण आता ज्या जागेवर आलो ती जागा म्हणजे देव टाके. पाहू शकता खूप स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आपल्या इथं पाहू. मित्रांनो, आता आपण आपल्याला ताईने आपल्याला पाणी काढून दिलेलं आहे. खरं तर एवढं गार पाणी आहे, ॲक्वाच्या पाण्यालाही लाजवेल अशी या सह्याद्रीमधल्या पाण्याच्या टाक्यामधील चव खरंच तुम्ही नक्की एकदा अनुभवा. मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे, तो म्हणजे हा कल्याण दरवाजा. आणि इकडे एक दरवाजा आहे आणि समोर पाठीमागे एक दरवाजा आहे. आणि ह्याच कल्याण दरवाजामुळे खाली एक आपल्याला गाव दिसायला बघायला मिळेल. त्या गावाचं नाव देखील कल्याण आहे. मित्रांनो, किल्ल्यांवरील दरवाजांबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला इथे एक जागा पाहायला मिळते आणि इकडे एक जागा पाहायला मिळते. त्याचा अर्थ असा की आपण दरवाजाला प्रवेशद्वार बांधला लाकडी की तो शत्रू आतमध्ये येऊ नये म्हणून इकडे एक असा आणि तिकडे एक लाकडी फली बांधली जायची, त्यामुळे दरवाजामधनं कोण आतमध्ये येऊ शकत. मित्रांनो, तो समोरची वाट गेलेली ती झुंजार बुर्जाकडे वाट गेलेली आहे. आणि हा इकडे सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळेल लवकरच. आणि ते आहे तो तानाजी कडा अर्थात द्रोणागिरी पर्वत. तर चला तिकडे जाऊयात. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांनी 500 मावळ्यांना घेऊन ही लढाई जिंकण्यासाठी निघाले. आणि त्यांच्यासोबत होते त्यांचे मामा शेलार मामा आणि त्यांचे भाव सूर्याजी मालुसरे. तर खरं तर ह्या किल्ल्यावर येणं त्यांच्यामध्ये सर्वांकडे मोठं होतं चॅलेंज. तर आपण पाहू शकतो हा जो सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कडा आपल्याला पाहायला मिळतो. तर हा द्रोणागिरी पर्वत आहे. आणि इतिहासात आपल्याला सांगितलं गेलं की घोरपडी या वर पाटण चिटकून मावळे वर आले, पण तसं नाहीये. तर वरती सर्वप्रथम रोप टाकली आणि त्यानंतर मावळे एक एक वर येऊन. तर मित्रांनो, जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा तानाजी मालुसरेंना वीरमरण प्राप्त झालं. तेव्हा काही मावळे त्या द्रोणागिरीच्या पर्वताच्या इथून खाली जात होते. तेव्हा सूर्याजी मालुसरेंनी पाहिलं तर त्या जे दोर आहेत ते कापून टाकले आणि म्हणले की भित्र्या बागुबाई सारखे काय पळताय, अरे तुम्ही मराठे आहात, लढायला आलाय, तुम्ही लढायला सुरुवात करा. ते मावळे परत जोमाने आले आणि लढाई सुरू केली. जेव्हा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे युद्ध करतात तेव्हा इथला किल्लेदार राजपूत उदयभान राठोड ह्याच्याशी जेव्हा युद्ध होतं तेव्हा तानाजी मालुसरे एकमेकांशी भिडतात. तेव्हा तानाजी मालुसरेंचा हात तुटला जातो आणि ती हीच जागा जिथे त्यांचा हाताचं पावन जागा ही आहे. आणि खरं तर मला असं म्हणायचं वाटतं की त्यांचं वर्णन करायचं वाटतं. मर्दाची तुटली बघा रे धार, रक्तानं शरीर झालं लाल, हाताला गुंडाली तो शाल, जेली तो वार, वार बघा तलवार. किल्ला हा कोंडाना श्रेष्ठ, तयावर उदयभान दृष्ट, करीतो अंबाला न भ्रष्ट, तयाला करावया नष्ट, निघाला ताना हा झुंजार, जेली तो वार, वार बघा तलवार. बघा त्या कोंडाण्यावरती रक्तानं लाल झाली धरती, मराठे मोगलांस भेटती, काय वर्णू त्यांची कीर्ती, म्हणून गातो हा आधार, जेली तो वार, वार बघा तलवार. मराठे मोगलांस भिडले, काही कधी शिर धर उडले, काही कधी धरणीवर पडले, काही कधी दबा धरून बसले, निवडी मामा हा शेलार, जेली तो वार, वार बघा तलवार. शिवबा म्हणे सिंह गेला, अवघा महाराष्ट्र रडला, शायरी दबा बडबडला, झेंडा किल्ल्यावरती चढला, दुःखा पुढे हेच गाणार, झेली तो वार, वार बघा तलवार, झेली तो वार. मित्रांनो, ही समोर जी आपल्याला वास्तू दिसते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांची ही आपल्याला समाधी पाहायला मिळते. अवघे 11 वर्षे मुघल सत्तेला टक्कर देऊन वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी 3 मार्च 1700ला सिंहगडावर ह्यांनी देह ठेवला आणि ही त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. राजस्थानी पद्धतीची ही रंगीत घुमटी मंदिरासारखी दिसते, तीच आहे राजाराम महाराजांची समाधी. सर्वप्रथम आपल्याला मंदिर दिसत आहे, तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. मित्रांनो, हा आपल्याला समोर जो पाहायला मिळतो तो आहे टिळकवाडा. लोकमान्य टिळक इथे वास्तवाला होते आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या 2 महापुरुषांची 1915 साली या वाड्यात आपल्याला भेट पाहायला झालेली भेटते. तर मित्रांनो, आपण हा आजचा व्लॉग इथं थांबवत आहोत. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.